हे कारचे बाहेर ये लवकर की मी येऊ कानाखाली आवाज काढायला. कशाला ओरडून राहिला असतील का? अगं कारचे मी नाही ओरडलो तर तो दत्ता सेठ माझ्या नावाने होते. त्या लवकर आपल्याला वाड्यावर जायचं. सांगितलं ना मी वाड्यावर येणार नाही म्हणजे नाही. जास्त मुजोरी करू नको. तुम्हाला वाढ वाढीची प्रत्येक गोष्टीत तुझी जबरदस्ती नाही. तू बाप आहेस माझ्या जीवावर उठलेला कसा या बऱ्या बोलानं वाड्याचा रस्ता पकडली नाहीस ना तर तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही. कशाला थांबला? घ्या ना माझा जीव आणि संपवून करा एकदाच. म्हणजे तुमच्या जीवाला समाधान तरी लावेल. जेव्हा पाया तेव्हा नुसतं पैसा पैसा पैसा. स्वतःच्या मुलीची काय किंमत असते कधी बघितलं का तुम्ही? कोण म्हणतंय का तुझी किंमत? हा कोण म्हणतंय का तुझी किंमत नाही? तुझी खरी किंमत म्हणजे तुझं रूप लावण्य आणि खरं सांगायचं म्हणजे तर तुझी जवानी. आणि हो श्रीमंत लोक जे पैसा उधळतात ना ते तुझ्या लावणीवर नाही. श्रीमंत लोक पैसा उधळतात ते केवळ आणि केवळ फक्त तुझ्या जवानीवर. वाह बाप असा असा काय जवानी बहाल केली पोरीला. नाही एक काम करा ना. नाही ही माझी जवानी आहे एखाद्या बाजारात नेऊन मांड ना म्हणजे मूळ मागे किंमत मिळेल तुम्हाला. वाटेल ते बोलू नको. आता आमच्या बाप दाद्यापासून चालत आलेल्या हा लावणीच्या धंद्याची बेईमानी करू नको. तहान भूक सोडून फक्त आणि फक्त लोकांचं मनोरंजन करणं हेच आमच्या कुळांनी आम्हाला शिकवलं. बाप आणि लेकीचं नातं काय असतं हे नाही शिकवलं का तुमच्या बाप दाद्याने? अहो समज आली तेव्हापासून मी पायात घुंगरू बांधते. आजही बांधत आहे. पण इथं त्या लोकांच्या वाड्यावर नाचण्यासाठी नाही तर इथं मी माझ्या हुकुमाची राणी आहे. आणि हो या दारात फक्त माझी मर्जी चालते. त्या लावणी करणाऱ्या बाईच्या छाताळकडे बघण्याची त्या घडवायची नाही. रसिक म्हणजे मायबाप असतात. मायबाप आणि मला सांग त्याच मायबापाच्या पुण्य ना माझ्याकडे पैसा आहे मान आहे सन्मान आहे. तुमची इज्जत आणि तुमचा पैसा आहे ना ती फक्त या सुगंधाच्या भरोशावर. वा 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 म्हणजे मी शिकवलेली तू कालची पोर मला शिकवते. मनात आणलं असतं ना तुझ्यासारख्या 56 पोरी मी अशा उभ्या करू शकतो. माझी म्हणून तुला मान देतो. माझाच अपमान करतो. अपमान झाला तरी चालेल पण मी त्या वाड्यावर येणार नाही म्हणजे नाही. मलाही नावाचा देव म्हणतात बघतोच मी. तू वाड्यावर कसे येणार? कारके कुमांडवा धरवाड्याची माझा जीव गेला ना तरी चालेल पण मी त्या वाड्यावर येणार नाही. तुला शेवटचं सांगतो जामदे सोडून तुझे. तुम्हाला कसं समजत नाही बाबा? तो माणूस कसा आहे तुम्हाला माहिती आहे? जाऊन भेलीस तरी चालेल पण तुला वाड्यावर यायचं नाही. अरे काय चालवलंच आहे? आलास मला शहाणपणा शिकवायला. सुखदेव मी काय तुला शहाणपणा शिकवणार? पण बरोबरीच्या जवान पुरुषी असं वागणं सोबत नाही तुला. पोरगी जवान झाली अरे मग स्वतःची मनमानी करून काय बापाच्या डोक्यावर बसणार का? अरे पण झालं तरी काय एवढं? अरे काय झालं काय विचार. ज्या वाड्याच्या भरोश्यावर जगलो ना त्या वाड्यावर नाचायला जायला ती कारची तयार नाही. अच्छा असं म्हणतोस म्हणजे तू? अरे तर मग तिची स्वतःची इच्छा नसेल तर का तिच्यावर एवढी जबरदस्ती करतो? नाही म्हणजे जबरदस्ती करून चालणार आहे का? तिला जरा प्रेमाने घे ना. नाही म्हणजे तिला प्रेमाने समजावून सांग जरा. कसलं प्रेमानं समजावू? आणि हातपाय नाही हलवायचे मग चटणीच खायची का घरात? आणि मी म्हणतो रणजित काय तू पण आहे पैसा त्या वाड्यावर मिळतो ना तिथं पायाच्या टाचा झिजवशील ना घरी कमावू शकत नाही आपण. अच्छा म्हणजे आता आलं माझ्या लक्षात तुला फक्त आणि फक्त पैसाच हवाय. पैसा आतापर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता का? सांगून राहिला त्याचा बेटा. तर मग मी काय म्हटलं माझं ऐक ना. तुला जितका पैसा लागतो ना अगदी तितका पैसा रणजित तुला दे. पण एक गोष्ट
यानंतर ही सुगंधा त्या वाळ्यावर नाही तर या रणजितच्या मर्जी खातीर इथं असायला हवे. तू म्हणतेस तेच इथंच ना. तर मग एक काम कर, असं ऐकशील ना? बोल. हे बघ, तू जर म्हणत असशील ना ऍडव्हान्स म्हणून समज, तुझ्या मनासारखं होईल. बाप बनाना भैया सबसे बडा रुपया. हरणजित म्हणजे एक परिसर पडेल. ज्या माणसाला मी असा स्पर्श करतो ना त्या माणसाचं कसं आणि अगदी असंच सोनं तुझ्या आयुष्याचं मी निर्माण करणार. आमचं सोनं करा आणि तुमचं सोनं करा. काय नक्की आता या सोन्याला असा पिवळा कर की तुझ्या लावणीशिवाय ना दुसऱ्या कुठल्या रंगाची किंमतच करू नये. काय बरं रणजित, हा बोल ना. मी काय तुम्हावर केली ही मर्जी बहार, नका सोडून जाऊ तुमचा हा रंगमहाल. अजिबात नाही, अजिबात नाही. मग काही काळजी करू नका. तुम्ही आता खिशाची तेवढी काळजी करा. ठीक आहे, बरं येतो मी. बरं झालं रणजित तू वेळेवर आलास, नाहीतर बाबाने काय केलं असतं कुणाच ठाऊक. अगं जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागला. हे बघ, माझं इतकं प्रेम आहे ना तुझं की त्या प्रेमासाठी मी तुझ्या बापाचा सुंदर जीव देऊ शकतो. खरंच माझं अगदी मनापासून प्रेम आहे तुझं. खरंच ना, तू आलास की माझा जीव कसा आनंदाच्या सागरात बुडून जातो आणि तू गेलास की त्या सागराला लागते दुःखाची कळा. आता यापुढे आहे ना अजिबात काळजी करायची. तुझ्या बापाचा तुझ्यावरचा अत्याचाराचा खरा कारण आहे तो म्हणजे फक्त पैसा. आणि तुझ्या पैसा आणि तुझ्या सुखासाठी मला कितीही पैसा कमवावा लागला तरी चालेल, पण तुला मी माझी राणी केल्याशिवाय या तुझ्या रणांगणात हार नाही तर जीत करूनच नाही. तू आलास आणि माझ्या जीवात जीव आलाय. आता माझं सर्वस्व, माझा जीव फक्त तुझ्यासाठी, माझा ताण, माझं मन आणि माझं शरीर. बोल काय होईल? तो सगळे तुझे मालूम नहीं मेरी जान जाने वाली स्वीट. ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, पर क्या करूं जाने मन, मेरे शौक है कुछ अजीब से. आता चार आधात मी अगदी वेळा झालो ना, अगदी त्याच वेळेला जरात मला अख्खी रात्र ऐकायचं आहे बघ. हो ठीक आहे, बस ना.
वा वा वा, खूप सुंदर, अति सुंदर, ग्रेट. आवडलं मला. तुझ्या लावणीची तारीफ करायला माझ्या मनात, माझ्या शब्दकोशात अजिबात शब्दच उरलेत नाहीत. पुरे एवढी स्तुती करणं बरं नव्हे. तर मग वाट कसली? म्हणजे जेवणाचं ताट पुढं असल्यावर कसली आहे वाट? असं अरे मग नाही म्हणता संपवून टाकू ना आपल्या प्रेमाची पहिली.